कर्ण महाभारतातील एक असा योद्धा ज्याचा आणि अर्जुनाचा शत्रुत्वाचा इतिहास फक्त 18 दिवसांच्या युद्धापुरता मर्यादित नव्हता, तर तो तब्बल 9 लाख वर्षे जुना होता. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. ज्या कर्णाला आपण महादानी म्हणून ओळखतो, तोच कर्ण पूर्वजन्मी एक अत्यंत क्रूर असुर होता. आणि रणांगणावर मरणाच्या दारात असताना, रक्ताच्या धारा वाहत असताना त्याने दगडाने स्वतःचा दात तोडून का दान केला? या दोन्ही अद्भुत आणि रहस्यमय गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. गोष्ट सुरू होते द्वापार युगाच्याही लाखो वर्षाआधी त्रेतायुगात. तेव्हा पृथ्वीवर दंभोद्भ नावाच्या एका महापराक्रमी असुराचे राज्य होते. त्याला अमर व्हायचे होते, म्हणून त्याने सूर्यदेवाची अत्यंत कठीण तपस्या केली. सूर्यदेवाने त्याला अमरत्व तर दिले नाही, पण एक अद्भुत वरदान दिले. त्याला सोन्याची 1000 दिव्य कवचे मिळाली. ही कवचे तोडण्यासाठी अट अशी होती की जो व्यक्ती 1000 वर्ष तपस्या करेल तोच यातले एक कवच तोडू शकेल, आणि कवच तुटताच त्या तपस्वी माणसाचा जागीच मृत्यू होईल. या वरदानामुळे तो असुर स्वतःला देव समजू लागला आणि त्याचे नाव पडले सहस्र कवच. या असुराचा माज उतरवण्यासाठी साक्षात भगवान विष्णूंनी नर आणि नारायण या दोन्ही जुळ्या भावांच्या रूपात अवतार घेतला. त्यांनी बद्रिकाश्रमात एक अद्भुत योजना आखली. नारायण 1000 वर्ष तपस्येला बसायचे, तर नर त्या असुराशी युद्ध करून त्याचे एक कवच तोडायचे. कवच तुटताच नर यांचा मृत्यू व्हायचा. मग नारायण आपल्या तपस्येच्या पुण्याचा वापर करून भावाला जिवंत करायचे. विचार करा, हा खेळ तब्बल 9,99,000 वर्ष चालला आणि नर नारायण यांनी मिळून त्या असुराची 999 कवचे तोडली. जेव्हा शेवटचे एकच कवच उरले, तेव्हा तो असुर जीवाच्या भयाने थेट सूर्यदेवाच्या पाठीमागे जाऊन बसला. तोच असुर आपल्या पूर्वजन्मातील कर्माचा हिशोब पूर्ण करण्यासाठी द्वापार युगात कुंतीच्या पोटी कर्ण म्हणून जन्माला आला. त्याच्या शरीरावर असलेले कवच कुंडल म्हणजेच त्या असुराचे शेवटचे 1000वे कवच होते, आणि त्या असुराला मारण्यासाठी पूर्वजन्मीचे ते नर आणि नारायण म्हणजेच या जन्मातील अर्जुन आणि श्रीकृष्ण बनून आले होते. म्हणजेच अर्जुन आणि कर्णाचे हे युद्ध केवळ 18 दिवसांचे नव्हते, तर ते 9 लाख वर्षापूर्वीचे अपूर्ण राहिलेले युद्ध होते. पूर्वजन्मी जरी तो असुर असला, तरी या जन्मात त्याने स्वतःच्या कर्माने महामानव ही पदवी मिळवली. नियतीने त्याला सतत अपमान दिला, समाजाने सुतपुत्र म्हणून हिणावलं, पण त्याच्या मनातील दातृत्वाची भावना कधीच कमी झाली नाही. आणि याचाच शेवटचा प्रसंग घडला कुरुक्षेत्राच्या मैदानावर. कर्णाचा रथ जमिनीमध्ये रुतला होता, तेव्हा तो निशस्त्र होता आणि अर्जुनाचा बाण लागल्यामुळे तो मरणाच्या अवस्थेत जमिनीवर पडला होता. त्याचे प्राण कंठाशी आले होते. अशा वेळी अर्जुनाला वाटले की युद्ध संपले, आपण जिंकलो. पण श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, युद्ध जरी संपत असले तरी कर्णाचे दानशूरता अजूनही संपलेली नाहीये. मी तुला दाखवतो की तो खरोखर श्रेष्ठ का आहे. दोघांनी एका गरीब ब्राह्मणाचे रूप घेतले आणि ते कर्णाजवळ गेले. ते ब्राह्मण म्हणाले, हे अंगराज, आम्ही खूप आशेने तुझ्याजवळ आलो होतो, पण नियतीने आज या रणभूमीवर तुझी काय अवस्था केली आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुझ्याकडे काय मागणार. आम्ही तुला अधिक त्रास देऊ इच्छित नाही, त्यामुळे आम्ही रिकाम्या हाताने परत जातो. हे शब्द ऐकून कर्णाच्या डोळ्यात पाणी आले. रणभूमीवर मरणाच्या अवस्थेत असूनही त्याला ते सहन झाले नाही की आपल्यासमोर आलेला याचक रिकाम्या हाताने परत जावा. शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. हालचाल करणे अशक्य होते. पण त्याला आठवले की त्याच्या एका दातामध्ये सोन्याची पट्टी जडवलेली आहे, आणि त्या असह्य वेदनेत कर्णाने बाजूला पडलेला एक दगड उचलला आणि स्वतःच्या तोंडावर मारून तो सोन्याचा दात उपटून बाहेर काढला. रक्ताने माखलेला तो सोन्याचा दात त्याने ब्राह्मणासमोर ठेवला. पण ब्राह्मणाची परीक्षा अजून संपली नव्हती. ब्राह्मण म्हणाला, मी पवित्र ब्राह्मण आहे. हे रक्ताने माखलेलं शुद्ध सोनं मी घेणार नाही. याला धुवून स्वच्छ करून दे. रणभूमीवर पाण्याचा एक थेंबही नव्हता. कर्णाने शेवटची ताकद एकवटली, आपले धनुष्य उचलले आणि जमिनीवर एक बाण मारला. तिथून साक्षात गंगा माता प्रकट झाली आणि त्या गंगेच्या पवित्र पाण्यात तो दात धुवून त्याने ब्राह्मणाला अर्पण केला. एका मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या शत्रूची ही दानता पाहून अर्जुनाने आपले धनुष्य खाली ठेवले आणि त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले. शेवटच्या क्षणी श्रीकृष्णाने त्याला आपल्या विराट रूपाचे दर्शन दिले आणि काही पौराणिक लोककथांमध्ये असं सांगितले जाते की कर्णाने शेवटच्या क्षणी
श्रीकृष्णाकडे एक वरदान मागितले होते. माझा अंतिम संस्कार अशा जागेवर व्हावा जी पूर्णपणे पवित्र असेल आणि जिथे कधीही कोणतंही पाप झालं नसेल. संपूर्ण पृथ्वीवर अशी जागा न सापडल्यामुळे साक्षात श्रीकृष्णाने स्वतःच्या हाताच्या तळव्यांवर कर्णाचे अंतिम संस्कार केले होते. कर्णाची ही कथा आपल्याला शिकवते की जग आपल्याला काय नाव देते याने फरक पडत नाही. आपले कर्म आपल्याला महान बनवते. तुम्हाला कर्णाची ही गोष्ट कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल तेही मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.